मान्य आहे, चुकलंच त्या दोघांचं. अहो पण त्यावेळेस दोघेही लहान होते, अल्लड वय होतं त्यांचं, आणि ह्या अशा वयात चुका होतात. पण आई वडील म्हणून आपण त्यांच्या चुका पोटात घेऊन त्यांना माफ नको का करायला? मागचं सगळं विसरून जाऊया आणि तुम्ही या लग्नाला येऊन भावनाला आशीर्वाद द्यावात, अशी आमची इच्छा आहे. पत्रिका देण्याचं काम तुम्ही केलंय. या लग्नाला कोणीही आमच्यापैकी येणार नाही. त्या दिवशी आमची पण एक पार्टीची मीटिंग आहे. सिंचनाच्या आईला पाठवलं असतं, पण तिलाही काहीतरी काम आहे. चहा घ्या ना. अरे त्याने आपली मुलगी घेतली आहे, आता आणखी चहा कशाला? लग्नाला या नक्की. समोर ठेवा. बरं आहे, निघतो. मी कुंकू लावते. हा, एक मिनिट. बसा ना. येतो. त्यांना असं वाटतं आधीचं सर्व विसरून जावं, पण माझ्या सिंचनाकडे बघितलं ना की संताप अनावर होतो. माझ्या पोरीच्या आयुष्याची वाट लावली यांनी. मॅड, ठीक आहे तुझी पत्रिका. माझ्या ताईच्या लग्नाला यायचं नाही आलास ना तर बघ. पण मला द्यायची काय गरज आहे? मी तर घरचाच आहे ना. काय? अगं म्हणजे लग्नाचा इन्चार्ज मीच आहे ना, मग कशाला द्यायची पत्रिका? तूच दिलीस ना ड्युटी मला. अरे हो, पण तरीही पत्रिका तर द्यायला हवीच ना. आणि तसंही तू मित्र आहेस माझा. सो ही घे पत्रिका. ओके. अरे पण तुम्ही सगळे येणार कधी आहात? उद्या सकाळी डायरेक्ट हॉलवर येतो. उद्या? हो विश्वा, उद्या ना माझ्या ताईचं लग्न आहे. आणि एक मिनिट, उद्या नाही, तू आज संध्याकाळपासूनच यायचंस माझ्या घरी. अरे तू आत्ता म्हणालास ना तू लग्नाची ड्युटी घेतलीस. मग ओके ओके येतो. बाय द वे, मी पळते आता, मला खूप पत्रिका वाटायच्या. ओके बाय. बाय. ए विश्वा, अरे आता तरी बोल. अरे तू जर तिला प्रपोज करणं असंच पुढे ढकलत राहिलास ना तर तिच्या बहिणीच्या काय, तिच्याही लग्नाचा इन्चार्ज तूच असशील. ए असं काही होणार नाही. तू बघच रे, उद्या एकीकडे भावनाताईच्या लग्नाची सनई वाजत असेल आणि त्याच वेळी आजी, तुझ्या सगळ्या साड्या इस्त्री करून ठेवल्या. व्यंकी दादा बॅगेत भरणार आहे आणि हॉलवर तुला वेगळी रूम दिलीये. तेव्हा मुहूर्ताच्या आधी तो तुला तिकडे घेऊन येईल. हा, साडी, बॅग, आजी. लक्ष्मी, लक्ष्मी, अगं लक्ष्मी. काय हो? अगं माझा टॉवेल कुठे? बॅग भरायची ना, कधीपासून मिळत नाही. दोरीवर आहे, आणून देते. जरा वीणा, आवरलं का ग तुझं? बरं आवर लवकर. ए वीणा चल ना, उशीर झालाय. हॅलो, जरा थांबा. किती घाई लावली आहे, थांबा जरा. एक मिनिट, हे एवढं सामान कशाला लागतंय? हा, ते कमी कर. उद्या संध्याकाळी आपण लग्नानंतर परत येणार आहोत घरी. तुम्हाला कळत नाही, काही गोष्टी लागतात बायकांना. काही गोष्टी लागतात बायकांना. एक मिनिट,
वीणा काय सांगितलं मी तुला पहिलं सामान कमी कर. हनी 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 ऐक ना, हा बोल. मला सांग, ही एकच ट्रॉली बॅग आहे की अजून आहे? अरे हॅरी, अजून पण आहेत बॅग्स आतमध्ये. हो का? मग तू ना इकडे आणून ठेवतेस का? तोपर्यंत मी बाहेर नेऊन ठेवतो. बरं तू हो पुढे. येस येस, थँक्यू. बघा, शिका जरा तुमच्या लहान भावाकडनं काहीतरी शिका. बघा कसं बायकोचं ऐकतो ते. ए वीणा, अगं त्यांचं लव्ह मॅरेज आहे म्हणून त्यांचं तसं आहे. आपलं अरेंज मॅरेज आहे ना म्हणून आपलं असं आहे. तू सामान कमी कर पहिलं. वीणा अगं मी काहीतरी सांगतोय तुला. हो का? आपलं लव्ह मॅरेज आहे का? नाही ना, त्यांचं लव्ह मॅरेज आहे म्हणून त्यांचं तसं आहे. आपलं अरेंज मॅरेज आहे ना म्हणून आपलं असं आहे. सोडावं तुम्ही. अरे काय मूर्खपणा आहे वीणा. वीणा लक्ष्मी, सर्वात घ्या. मला नको सर्व, मला तू एक काम कर. ते बाहेर विश्व आणि त्याचे मित्र कधीपासून डेकोरेशन करतात, दमले असतील विचारे त्यांना दे. बरं ठीक आहे. जा, सावकाश जाग. लक्ष्मी, मला पहिल्यांदा पाहिल्यासारखं काय बघताय? लक्ष्मी आज खूप छान दिसतेस. काय चाललंय तुमचं? नाही म्हणजे आपल्या मुलीचं लग्न आहे, आपलं नाही. मग काय झालं? खरं सांगू, आज तुझ्याकडे बघताना अगदी तसंच वाटतंय जसं तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा वाटलं होतं. सारखं तुझ्याकडे बघत राहा. चला पूजेला सुरुवात करूया. हो चला, पूजा सुरू करूया. कुठे निघालात? मी ते लक्ष्मीताईंच्या मुलीचं लग्न आहे. तुम्ही का मला नसलेल्या नात्यांची आठवण करून देतात? त्या गोष्टीला तर किती वर्ष झाली. झालं गेलं विसरून जाऊन माफ करा ना लक्ष्मीताईंना. ते शक्य नाही, कारण त्यांनी जी चुकी केलेली आहे त्या चुकीला माफी मिळू शकत नाही. त्यांच्यामुळे, फक्त त्यांच्यामुळे अजूनही आम्ही ताट मनाने जगू शकत नाही आणि आम्हाला सहन सुद्धा होत नाही. पण लक्ष्मीताई आज त्यांच्या कुटुंबासोबत आनंदी आहे. तुम्ही सुद्धा विसरा ना आता सगळं. मी काय म्हणते, जी काही भांडण आहेत ती आपल्या पिढीपुरती भास. त्याची झळ आपल्या मुलांना नको. हे ठरवणारे तुम्ही कोण? रक्ताची नाती इतकी सहज नाही ना विसरता येत. मुलीचं लग्न लक्ष्मीताईंसाठी किती महत्वाचा दिवस आहे आजचा. बरं त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्यावर रागवलं, पण तरी सुद्धा त्यांच्या मुलांच्या लग्नांची आमंत्रण त्यांनी आवर्जून पाठवली आपल्याला. आपण होऊन मग त्या जर का आपल्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही का मनात राग धरून बसला? काय मिळतं तुम्हाला हे सगळं करून? त्यांनी सुद्धा त्यांच्या अप्पांना वाऱ्यावर सोडलं. त्यांना काय मिळालं सांगा ना, त्यांना काय मिळालं? त्यांनी जे काही केलंय ते मी कधीच विसरू शकणार नाही. आणि मला नाही वाटत की तुम्ही त्यांच्या मुलीच्या लग्नाला जा. आज जा तुम्ही. मी काय म्हणते, तुम्हाला जायचं नसेल तर नका जाऊ. निदान मला तरी जाऊ द्या ना. तुम्हाला जायचं असेल तर खुशाल जा, आमची काही हरकत नाही.
आणि पुन्हा या घरात पाऊल टाकू नका. दादा एक मिनिट एकदा ट्राय करा ना. आता शोभताय ना खरे नवरदेव. वा वा छान, खरंच छान दिसतोय आता श्रीकांत. गेली कित्येक वर्ष या दिवसाची आम्ही डेस्परेटली वाट पाहत होतो. बर चला, उशीर होतोय. चला मुहूर्त टळायला नको. मी असं ऐकलं मुहूर्त टळला की अपशकुन होतो. रवी, काय हे अभद्र बोलतोय आजच्या दिवशी? उलट निघालेल्या माणसाला काळजीनं सावकाश जा असं सांगावं. हो सावकाश जा. काय ग, आता थोड्याच वेळात तुझ्या दादाच्या डोक्यात अक्षता पडतील. तू तर म्हणत होतीस की हे लग्न तू होऊच देणार नाहीस. काय झालं? अरे तुम्ही दोघं तिथे काय करताय अजून? चला ना. आई तुम्ही पुढे वा, माझं एक काम आहे ते मी करून येतो. दादांना सरप्राईज द्यायचे. या लवकर. हो मम्मा, तुम्ही वा पुढे, आम्ही येतोच. मला वाटलं नव्हतं या मिडल क्लास मुलीचा आपल्या घरात येणं तू इतके इझिली एक्सेप्ट करशील. आता फक्त लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय रवी, अजून लग्न झालेलं नाहीये. हे लग्न कसं थांबवता येईल ना तोच विचार करतेय. गुड फॉर यू.